हसायला लागले. पण ते आमचे नेते म्हटले म्हणजे आहेत आमचे नेते, पण ते मानत नाही आमचे नेते. कोण व्हाईस चेअरमन आहे ते म्हणजे आपलेच प्रधान आहेत. ते सगळे प्रधान आपले समजा महिना आला म्हणजे अडचण नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे सोमवारी संजीवनी उद्योग समूहाच्या कार्यस्थळावर उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मिश्किल संवादाने उपस्थितांमध्ये हशा पिकला. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महायुती सरकार प्रभावीपणे काम करत असून गोदावरी खोऱ्यात पाणी समृद्धीसाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत 78 TMC पाणी आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुवात झाली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रांतिकारी कन्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जलव्यवस्थापन कार्याचा गौरव करण्यासाठी चौंडी व त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ झालेल्या या जलयात्रेत 117 नद्यांचे पाणी एकत्रित करून तयार केलेला जलकलश सोमवारी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दाखल झाला. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते जलकलशाचे पूजन करण्यात आले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, खासदार वडकुते, नगराध्यक्ष पराग संधान आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जलसमृद्धीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी मिश्किलपणे विखे पाटील आमचे नेते आहे पण ते मानत नाही असे वक्तव्य करताच एकच हास्यकल्लोळ उसळला. त्यावर प्रत्युत्तर देताना विखे पाटील यांनीही विनोदी शैलीत कारखान्याचे व्हाईस चेअरमन परजणे आहे त्याचप्रमाणे सर्व परजण्यांना आपलेच समजा असे म्हणत उपस्थितांना खळखळून हसवले. अहिल्याबाईंनी संपूर्ण भारतामध्ये काशीपासून तर सगळ्या ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण पानपोई म्हणतो त्या पानपोईची सुद्धा सोय त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जी संकल्पना केली. नंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी पानपोई गेल्या वेगळ्या वॉटर स्कीम्स आल्या, पण खऱ्या अर्थाने या भारतामध्ये वॉटर स्कीमचे जर कधी कोणी इम्प्लिमेंटेशन केलं असेल तर त्या अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलं. म्हणून खरं या पाणी व्यवस्थापनाच्या खरं जर कधी जनक जर कधी कोणाला म्हणता येईल तर अहिल्या देवींना म्हणता येईल की पाणी आळवा पाणी जिरवाचं संकल्पना लोकांपर्यंत, लोकांच्या दारापर्यंत. कारण की आपण म्हणतो की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून त्या ठिकाणी येणार, त्या ठिकाणी तर आडामध्ये सुद्धा आणि सामान्य माणसाच्या पोहऱ्यामध्ये सुद्धा पाणी देण्याचं काम अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केलेलं. आणि समाजातील सर्व थरातील माणसांना मंडळींना पाणी पोहोचण्याचं तिथं जातीभेद काही नाही. त्या ठिकाणी त्या पाणवठ्यावरती 18 पगड जातीच्या मंडळींना ते पाणी पुरवठा करण्याच्यासाठी अहिल्याबाईंनी सगळ्या त्या ठिकाणी या पाणपोई घेतल्या. त्याचबरोबर आड बांधले आणि घाट सुद्धा बांधलेले. आज आपण पाहतो की त्या घाटावरती म्हणजे पिण्या सुरुवातीपासून माणूस जन्माला आल्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय तर माणूस जाताना ज्या घाटावरती जात असतो त्या घाटावरची सुद्धा सोय अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केल्या. अशा थोर अहिल्याबाईंच्या नावाने ही जलयात्रा जलदिंडी राधाकृष्ण विखे पाटलांनी काढलेली. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की खऱ्या अर्थाने आमचे नेते आहेत. ते खऱ्या आमचे नेते हसायला लागले. पण ते आमचे नेते म्हटले म्हणजे आहेत आमचे नेते, पण ते मानत नाही आमचे नेते आहे. आमचे नेते आहेत, मी मान्य करतो आमचे नेते आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण पाहतो की एक चांगला त्या ठिकाणी त्यांनी संकल्प घेतला आणि हा खरं गोदावरीची परिक्रमा त्याचबरोबर नर्मदेच्या परिक्रमेचे सुद्धा लाभ आपल्याला सगळ्यांना ज्या ठिकाणी आज आपण रथाची पूजा केली म्हणजे आपला संदेश त्या ठिकाणी नर्मदेपर्यंत, गोदावरी पासून तर नर्मदेपर्यंत आपला संदेश घेऊन जात त्या ठिकाणी आपले दूत म्हणून ही सगळी मंडळी यांची स्टेजवरती बसलेली ते जात आहे. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि आज गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेच्या यात्रेला मी त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केली आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही या यात्रेला सुरुवात केली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि प्रत्यक्ष फक्त घोषणा नाही तर राज्यामध्ये आज त्याकरता काही पावलं उचलली जात आहेत आणि त्यानुसारूनच ज्यांनी या पाणी संवर्धनामध्ये संपूर्ण देशामध्ये एक मार्गदर्शक म्हणून काम केलं त्या आपल्या जिल्ह्याच्या कन्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या ह्या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या स्मृतीला नतमस्तक व्हावं यासाठी आपण ही यात्रा त्र्यंबकेश्वरपासनं आपण त्याला सुरुवात केली. गोदावरीचं पवित्र जल घेऊन
आपण आता नर्मदेकडे निघालेलो आहोत आणि त्याच दिवशी आपण चौंडीवरून पवित्र माती घेऊन त्या यात्रेचा शुभारंभ आपण केला. दोन्ही यात्रा काल शिर्डीमध्ये एकत्र झाल्या आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो की साधारण आपल्या राज्यातील 117 नद्यांचं पाणी आम्ही एकत्र केलं. कोकणापासून गडचिरोलीपासून तर खाली सिंधुदुर्गपर्यंत 117 नद्यांच्या पाण्याचं त्या ठिकाणी पूजन करून आपले तिथे मंत्री असतील, आपले आमदार मोदी असतील, खासदार असतील, हे पहिल्यांदा असं घडलं की 117 नद्यांचा पूजेला आपण आता कलश घेऊन आलो आपण शिर्डीला पूर्ण करून येतात. त्यामुळे आमचं जी या सगळ्या योजनेच्या मध्ये पाठीमागची जी आमची स्फूर्ती आहे, आम्हाला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या निमित्तानं ही जलयात्रा निघावी आणि संपूर्ण राज्यभरामध्ये मग जागृती त्या निमित्तानं आपण करावी हा आमचा सर्व या निमित्तानं आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी मनापासून बिपिन दादा आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी काय तुमच्या घेतो आपण दोघं सहकारी आहोत. किती वर्षांनी बरोबर आहे राजकारणात. ठीक आता काही मध्ये काही कार्यकर्ते गडबड करतात परंतु एकत्र आहोत. आमचे पराग संधान साहेब नगराध्यक्ष त्यांचाही नामोल्लेख राहून गेला. आमचे व्हाईस चेअरमन मला वाटतं ज्ञानेश्वर परजणे, बिपिन दादा विचारलं कोण व्हाईस चेअरमन आहे की ते म्हणजे आपलेच परजणे ते सगळे परजणे आपले समजा महिना आला म्हणजे अडचण समजून सांगा. परंतु एक चांगल्या भूमिकेतून आपण अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं, आमच्या सगळ्या यात्रेचं स्वागत केलं. मनापासून आपल्या सर्व सहकार्यांना मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. अहिल्या देवीला सती जाऊ दिलं नाही, इतका प्रगल्भ विचार, इतका क्रांतिकारी विचार हा सुभेदार मल्हारराव होळकरांचा होता. आणि अहिल्या देवीचं तुम्ही काम बघताय, जास्तीचा वेळ नाही मित्रांनो. महाराणी म्हणून अखंड जगभर त्यांचं नाव आहे. महेश्वर साडी इतक्या लोकांना काम नव्हतं, त्यांनी महेश्वर साडी ही अखंड जगाला दिली. आज जगभर प्रसिद्ध आहे महेश्वर साडी. आपल्या बाजूला मालेगाव आहे, हे अहिल्या देवीने बसवलेलं गाव आहे. त्यांचा मुलगा मालेरावांच्या नावानं हे मालेगाव आहे. चांदवड हे शहर अहिल्या देवीने बसवलंय. आज पण चांदवड मध्ये त्यांची उपराजधानी रंगमहाल नावाचं तुम्ही कधी जर गेला तर बघायला मिळेल. तिथं आता वाडा आहे रंगमहाल. चांदवडला जे विहीर केलेली आहे निर्माण, आज पण चांदवड शहर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्याच विहिरीवरनं पाणी पितं. म्हणजे अहिल्या देवीने जे काम केलं होतं ते जल व्यवस्थापनाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, जल व्यवस्थापनाचं काम, आणि त्यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी केलं.